जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तर कुठं जायचं म्हटलं म्हणजे लयच विचार करायला लागते, कारण गाडीनं जातो म्हटलं तर पेट्रोल महाग झालं आणि बसनं जातो म्हटलं तिकीट वाढली. करायचं तरी काय काही समजत. घरच्याला विचारलं तर मग तर काही विषयच नाही, चुपचाप बसनच जाय म्हणते, कारण आपली लाल परीच लास्ट ऑप्शन. हे सगळी बस मधली गर्दी म्हणजे लग्नाची. मी अशा सीटवर बसली होती का काकाच्या डोक्यावरचा सूर्य पाहून आपले मंजिल पर पोहोच गे. बसनं तर डेपोत सोडून दिलं, तिथून मग मी निघाली पायी पायी. इथे येऊन पाहतो तर काय आपलेच व्हिडिओ पाहणं चालू होते. इथं आलं म्हणजे झोप येते असं समजलं का क्लास सोडून डायरेक्ट कॉमेडीच चालू आहे. आमच्या जवळ कॉमेडीच दुकान आहे. माझा एक्स्ट्रा दिमाग लावासाठी माझं काम सोडून मी हिच्या जवळ जाऊन बसली. माझं काम राहिलं इले करू देईन असं तर होऊच शकत नाही, म्हणून दोघींनाही गोष्टी चालू करून दे. माझे व्हिडिओ पाहणं चालू होते म्हणून बाकीचे म्हणत होते की आम्हालाही तुझं चॅनल सांग. मग मी आता तुम्हालाही दाखवून देतो. काहीच नाही, युट्यूबवर जायचं आणि साक्षी धर्माडे सर्च केलं की तुम्हाला माझं चॅनल दिसून जाईल आणि व्हिडिओ पण दिसा. मग पटकन सबस्क्राईब. घरी आली आणि केक करायला बसली तर लाईनच गेली होती. बरं झालं लाईन जायच्या आधी मी क्रीम बनवून घेतली होती. लाईन आली तर लगेच हे पण आली, मग मेहंदी काढ. A few minutes later, a few inches later. तिची तर मेहंदी काढून झाली. त्याच्यानंतर मग तिची बहीण आली आणि हिची फरमाईश होती का लोटस मेहंदी हिला काढून पाहिजे.